नमस्कार मंडळी, मी किशोरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा सुरू आहे आणि आंब्याचा सीझनसुद्धा सुरू आहे आणि उद्याची संकष्ट चतुर्थीसुद्धा आहे। तर मी असा विचार केला की ह्या चतुर्थीला आपण आंब्याचेच उकडीचे मोदक तयार करावेत। तर त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा कीस घातला आणि 2 ते 3 मिनिटं छान असा परतून घेत आहे। आणि हे मोदक चवीला खरंच खूप छान झालेले होते। आता ह्यामध्ये मी पाऊण वाटी साखर घातली आणि साखर पूर्णपणे वितळेपर्यंत हे मिश्रण मी आता परतून घेत आहे। 1 वाटी ह्यामध्ये आंब्याचा रस घातलेला आहे। रस घातल्यानंतर पुन्हा परतून घ्यायचं मिश्रण आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण शिजवताना अजिबात घाई करायची नाही। अगदी मंद आचेवर हे मिश्रण मी 5 ते 6 मिनिटं छान असं शिजवून घेतलं। त्यानंतर मग ह्यामध्ये 1 टीस्पून विलायची पावडर घातली। मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला थंड होण्यासाठी ठेवून दिलं। त्यानंतर आता इथे मी पिठाची उकड काढत आहे। तर त्यासाठी सुद्धा मी अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी आंब्याचा रस घातला होता। गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं, चवीला थोडं मीठसुद्धा घातलं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होते। त्यानंतर मग हे मिश्रण मी झाकण ठेवून 5 मिनिटं हे मिश्रण मुरू द्यायचं आहे। आता एका परातीमध्ये मी तांदळाच्या पिठाची जी उकळ काढलेली होती तर ती काढून घेत आहे। थोडी गरम असतानाच ही उकळ परातीमध्ये काढायची। हाताला थोडं तूप लावून पिठाचा गोळा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे, म्हणजे मोदकाची जेव्हा आपण पाती करू ना तर ती छान तयार होते। म्हणजेच पातीला चिकटपणा येतो आणि व्यवस्थित अशा पातीला कळ्या येतात आणि मोदकसुद्धा छान कळीदार दिसतात। पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याच पिठामधला मी एका लिंबाच्या आकारा एवढा गोळा काढून घेतला आहे। पाती तयार करण्यासाठी मी इथे तांदळाचंच पीठ वापरत आहे। तर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पाती तयार करून घ्यायची। मोदक करताना जरी हे मोदक आपल्याला थोडे किचकट वाटत असले किंवा वेळ खाऊ वाटत असले तरीही फारसा वेळ काही मला लागलेला नाही आहे। अगदी झटपट हे मोदक तयार झालेले होते आणि चवीला तर इतके जबरदस्त झाले होते की म्हणजे त्यासाठी मी जितका वेळ दिला ना तर तो सुद्धा मग माझ्यासाठी कमीच वाटलेला होता। इतके चविष्ट हे मोदक तयार झालेले होते। आणि हो, एक गोष्ट मी सांगायची विसरली, ह्या मिश्रणामध्ये मी साखर घातलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता, पण गुळामुळे थोडा मिश्रणाला काळपटपणा येतो, त्यामुळे मी साखर वापरलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थित अशी मी पाती तयार केली, त्याच्या पाकळ्यासुद्धा काढून घेतल्या आणि मग मिश्रण भरून छान असा मोदकाचा मी आकार तयार केलेला आहे। बघू शकता मस्त असं हे मोदक दिसत आहे। दिसायला जेवढं छान दिसत आहे ना तर तेवढं चवीलासुद्धा खूप छान झाले होते। अशा पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतलेत आणि चाळणीवर मी एक इकोबेक नॉनस्टिकी पेपर ठेवलेला होता। त्यानंतर त्यावर सर्व मोदक ठेवले। दुधामध्ये थोड्या केशर काड्या मी भिजवून घेतलेल्या होत्या, तर आता त्यासुद्धा मी ह्या मोदकांवर लावून घेत आहे। कलर छान दिसतो आणि दिसायलाही छान दिसतात आणि चवसुद्धा छान येते। त्यानंतर मग कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, तर 15 ते 20 मिनिटं हे मोदक छान असे वाफवून घेतलेले आहेत। मस्त असे हे मोदक तयार झालेले आहेत। रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा। धन्यवाद। संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा।